मित्रांनो नमस्कार। प्रथमतः तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आपण ग्रामीण भाषेत म्हणतात हरताळका। तर या हरतालिकेचे महत्व, हे व्रत कसे करावे, कुणी करावे आणि या हरतालिकेचा उपवास करून नंतर त्याचा विधी कसा करावा, त्याचे पूजन कसं करावं, याबद्दल आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत। तर कृपया सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे पहा। तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतोय। तर मित्रांनो, तर पहिला प्रश्न आपला असा आहे, हरतालिकेचे व्रत कोणी करावे? भाद्रपद शुद्ध तृतीया, या तृतीयेच्या दिवशी हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे। तर हे का करावे आणि कोणी करावे? तर आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मानस असा की कुमारिकांनी आणि सुवासिनींनी हे व्रत केलं जातं। तर कुमारिकांनी हे व्रत का करावं? तर आपल्याला सुंदर, सज्वळ, प्रामाणिक आणि आपल्या मनाजोगता वर मिळावा, पती मिळावा, म्हणून हे कुमारिकांनी व्रत केलं पाहिजे। त्याचबरोबर सुवासिनींनी आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला आपल्यापेक्षा जास्त आयुष्य मिळावं, आपला पती दीर्घायुष्य व्हावा, आरोग्यवान व्हावा, म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये ही हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे। हरतालिका हे पार्वती मातेचेच एक नाव आहे। तर या पार्वती मातेनं साक्षात आपल्या प्रबळ इच्छेनं शिवशंकराला मिळवण्यासाठी खडतर अशी तपश्चर्या केली आणि त्याचीच आठवण म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये हे हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, हरतालिकेचं व्रत आपल्याला करायचंय, परंतु हे कसे करावे? तर ज्या दिवशी हरतालिका पूजन आहे त्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठावं लागतं, उठलंच पाहिजे। आणि सूर्योदयाच्या अगोदर उठण्याने अभ्यंग स्नान करावे लागतं आणि अभ्यंग स्नान झाल्यानंतर पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करावं लागतं। उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन ओम असवादित्य ब्रह्मा हा मंत्र म्हणत स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या। एवढं झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे आपल्या घरच्या कुलदैवतांची देवपूजा वगैरे वगैरे करत असतो, ती देवपूजा त्या दिवशी त्यानंतर करायची असते। एवढं झाल्यानंतर पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, पूजेची पूर्वतयारी कोणती, मी पुढच्या भागात सांगणार आहे। ज्या महिलांना किंवा ज्या कुमारिकांना हे व्रत करायचं आहे त्या महिलांनी किंवा कुमारिकांनी त्या दिवशी उपवास धरायचा आहे। उपवास धरल्यानंतर फराळाचं कोणतंही अन्न ग्रहण करायचं नाही, फक्त फलाहार म्हणजे फक्त फळं खायची आहेत। सायंकाळी धूप दीप दाखवून नंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याच्यानंतर मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे म्हणजे शिव पार्वतीचे नाम उच्चारण करायचं आहे। त्यांचं नामस्मरण करत हे मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जागरण करायचं आहे। दुसऱ्या दिवशी जे पूजेचं निर्माल्य आहे ते निर्माल्य काढून गंध, भस्म, अक्षदा, हळद, कुंकू या दोन्ही लिंगांवरती बेलपत्र व्हायचे आहे। एवढं झाल्याच्या नंतर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर आपल्याला आरतीची तयारी करायची आहे। आरतीची तयारी करताना प्रथमतः गणपतीची आरती, नंतर हरतालिकेची आरती, नंतर शिवशंकराची आरती म्हणायची आहे। त्याच्यानंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा मारून नमस्कार करायचा आहे आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। आपण मांडलेल्या पूजेला दही भाताचा नैवेद्य दाखवून त्याची सडोपचार पद्धतीने पूजा करून अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतर ती संपूर्ण केलेली पूजेचं सर्व साहित्य आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये सोडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या पतिदेवांचं दर्शन घेऊन आपल्याला आपण केलेल्या व्रताचा उपवास आणि तो उपवास विसर्जित करायचा आहे, म्हणजे उपवास आपल्याला सोडायचा आहे। अशा पद्धतीने मंडळी हरतालिकेचं व्रत संपन्न होतं। मित्रांनो,
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. निश्चित आम्ही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.